नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल 10 अशा लार्ज कॅप स्टॉक्सबद्दल बोलणार आहोत, ज्याचे शेअर म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025मध्ये बाय केले आहे. तर चला बघूया कोणते आहे हे 10 लार्ज कॅप स्टॉक्स आणि याचे म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025मध्ये किती शेअर बाय केले आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 58.12%, FISची होल्डिंग आहे 14.31%, DISची होल्डिंग आहे 19.20% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 8.31%. आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025मध्ये 766 लाख शेअर बाय केले आहे. चला आता बोलूया वरुण बेवरेजेस लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 60.20%, FISची होल्डिंग आहे 25.27%, DISची होल्डिंग आहे 7% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 7.52%. आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025मध्ये 366 लाख शेअर बाय केले आहे. चला आता बोलूया डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 26.64%, FISची होल्डिंग आहे 26.85%, DISची होल्डिंग आहे 22.89% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 23.46%. आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025मध्ये 99 लाख शेअर बाय केले आहे. चला आता बोलूया स्विगी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 6.19%, DISची होल्डिंग आहे 7.75% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 86.07%. आणि स्विगी लिमिटेडचे म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025मध्ये 79 लाख शेअर बाय केले आहे. आता बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 60.93%, FISची होल्डिंग आहे 13.68%, DISची होल्डिंग आहे 1.73% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 23.64%. आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025मध्ये 31 लाख शेअर बाय केले आहे. आता बोलूया हॅवेल्स इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 59.41%, FISची होल्डिंग आहे 23.46%, DISची होल्डिंग आहे 11.43% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 5.57%. आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025मध्ये 27 लाख शेअर बाय केले आहे. चला आता बोलूया अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 60%, FISची होल्डिंग आहे 16.98%, DISची होल्डिंग आहे 15.15% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 7.64%. आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025मध्ये 24 लाख शेअर बाय केले आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या अजून एका कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 69.94%, FISची होल्डिंग आहे 17.34%, DISची होल्डिंग आहे 5.85% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 6.87%. आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025मध्ये 19 लाख शेअर बाय केले आहे. चला आता बोलूया सिमेन्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 75%, FISची होल्डिंग आहे 8.77%, DISची होल्डिंग आहे 6.78%
आणि पब्लिकची होल्डिंग आहे 9.45%. आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025मध्ये 11 लाख शेअर बाय केले आहे. आता बोलूया ABB इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 75%, FISची होल्डिंग आहे 11.85%, DISची होल्डिंग आहे 5.70% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 7.45%. आणि मित्रांनो, या कंपनीचे सुद्धा म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025मध्ये शेअर बाय केले आहे. परंतु किती शेअर बाय केले आहे त्याचा डेटा आतापर्यंत अवेलेबल नाही. तर मित्रांनो, हे होते ते 10 लार्ज कॅप स्टॉक्स ज्यांचे म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025मध्ये शेअर बाय केले आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.